हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की ट्रायब्युनल गिव्स लास्ट अपॉर्च्युनिटी टू ओडिशा छत्तीसगड टू सेटल महानदी डिस्प्यूट. आता हा जो डिस्प्यूट होता तो ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये होता की महानदी जी नदी आहे त्याच्या दोघांमधून वाहते त्याचं पाणी जे वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे ते किती प्रमाणात कसं आणि कोणाकडे किती राहावं याच्याबद्दल हा डिस्प्यूट होता. तर इंडियामध्ये जे आहे ते हे जे डिस्प्यूट असतात त्याला म्हणतात इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट. आणि असे जे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट असतात, की समजा जे नद्या 2 किंवा 3 राज्यांमधून जास्त राज्यांमधून जातात, त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतात. तर ह्याच्यासाठी जे सॉल्व्ह करण्यासाठी जे आहे, ते आपल्याला आर्टिकल 262 जे आहे, ते आर्टिकल 262 मध्ये दिले कॉन्स्टिट्यूशनमध्ये, की असे जे इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट असतील, त्याला सॉल्व्ह करण्यासाठी पार्लिमेंट जे आहे, ते कोणतेही ट्रायब्युनल जे आहे, ते तयार करू शकतं. तो जो अधिकार होता, तो आर्टिकल 262 ने पार्लिमेंटला दिला होता. त्याच्या अंतर्गत जो आहे, तो 1956 मध्ये पार्लिमेंटनी इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट जो होता तो ऍक्ट तयार केला होता. आणि त्या ऍक्ट अंतर्गत जे आहे ते प्रत्येक समजा हा डिस्प्यूट महानदी डिस्प्यूट रिलेटेड होता तो ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये होता. तर मग त्यासाठी एक स्पेशल ट्रायब्युनल तयार करणार. जसं कृष्णा नदीच्या बाबत चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश यांच्यामध्ये चालू आहे. तर मग त्याच्यामध्ये कृष्णा रिव्हर डिस्प्यूट कृष्णा रिव्हर ट्रिब्युनल जे आहे ते स्थापन केलं जातं. मग स्टार्टिंगला जेव्हा कसं होतं, की जेव्हा 2 राज्यांमध्ये असा डिस्प्यूट असतो आणि जर असं झालं, की ते 2 राज्यांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये निगोशिएशनद्वारे काही गोष्टी किंवा सेटलमेंट होत नाहीये. मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा एखाद्या राज्य जर सेंटरला त्यांनी विनंती केली, की असं ट्रिब्युनल आम्हाला पाहिजे. सेंटरला सुद्धा कन्फर्म झालं, की हो निगोशिएशनच्या माध्यमातून हा डिस्प्यूट सॉल्व्ह नाही करतायत. मग अशा वेळेस जे आहे ते सेंटर एक ट्रिब्युनल तयार करतं. त्याच्यामध्ये मेजरली जे असतं ते चीफ जस्टिस किंवा सुप्रीम कोर्टाचे, हाय कोर्टाचे जजेस असतात. त्यांची जी आहे ती बॉडी किंवा ट्रिब्युनल जे आहे ते सेट केलं जातं. आता ह्यांचा जो म्हणजे ज्यावेळेस ह्याला सेटल केलं जातं, म्हणजे आता समजा ही लास्ट चान्स दिला, त्याच्यानंतर जर निगोशिएशन नाही झालं, तर ट्रिब्युनल जे आहे ते त्यांचा निर्णय सांगणार आणि ट्रिब्युनलचा जो निर्णय असणार त्याला सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणेच दर्जा दिला जातो. आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते या ॲक्ट अंतर्गत सांगितलं गेलंय, की ह्या इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट जो असेल त्याच्यामध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन केलंय, की अ, जी ज्युडिशरी असेल ह्याच्यामधून त्यांना डिबार केलंय. म्हणजे ज्युडिशरी जे आहे ह्याच्याबद्दल निर्णय नाही घेऊ शकत किंवा त्यांना नाही नेलं जाऊ शकत. मग याच्याबद्दल एक्सप्लिसिटली मेन्शन केलंय, की ज्युडिशरी विल बी बार फ्रॉम इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट्स. मग ह्याच्यामध्ये काय झालं तर नंतर सुप्रीम कोर्टाचं एक डिसिजन होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की आर्टिकल 136 जे आहे, त्याच्या अंतर्गत त्यांना स्पेशल लीव्ह जो आहे, स्पेशल लीव्ह स्पेशल लीव्ह फॉर अपील जे त्यांना अधिकार दिला गेला सुप्रीम कोर्टाला. त्यांचं म्हणणं आहे, की याच्या अंतर्गत तो जो राईट आहे, तो पार्लमेंट कोणत्याही कायद्याअंतर्गत हिरावून नाही घेऊ शकत. जर असं झालं, की नॅचरल जस्टिसच्या अगेन्स्ट जाऊन असेल किंवा फंडामेंटल राईट्स असतील, ते हॅम्पर होऊन जर कोणता निर्णय दिला, तर अशा बाबतीत मात्र सुप्रीम कोर्ट जो आहे, तो ट्रायब्युनलचा डिसिजन बदलू शकते आणि हीच गोष्ट झाली होती कावेरी रिव्हर डिस्प्यूटच्या बाबतीत. कावेरी वॉटर ट्रिब्युनलने जो निर्णय दिला होता, त्याच्या अगेन्स्ट जो होता, तो तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे होते. ते गेले होते. त्याच्या अंतर्गत जे होते सुप्रीम कोर्टाने निर्णय बदलला होता ट्रायब्युनलचा. तर मग ह्या ज्या गोष्टी, की मग इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट काय असतं? मग त्याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलंय? हा जो ॲक्ट आहे 1956 चा, तो ॲक्ट काय सांगतो? त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जे आर्टिकल 136 आहे, स्पेशल लीव्ह फॉर अपील ते काय आहे? अजून आत्तापर्यंत कोणत्या-कोणत्या नदींचे जे ट्रिब्युनल होते किंवा डिस्प्यूट होते ते सेटल झालेत. कोणत्या-कोणत्या नद्यांवरचे जे डिस्प्यूट आहेत ते अजून चालू आहेत आणि ते कोणत्या-कोणत्या राज्यांमध्ये आहेत. या ज्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला फ्रीमध्ये माहीत पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे काय, की हा जो जसं आपण म्हणतो, की येणाऱ्या टाईममध्ये आपण म्हणतो, की पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त मोठा होऊ शकतो. म्हणजे क्लायमेट चेंज होत चाललंय, टेम्परेचर वाढत चाललंय, रेनफॉल पॅटर्न जे आहेत ते खूप जास्त चेंजेस होत आहेत. मग अशा कंडिशनमध्ये आपण पाण्याचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण रिव्हर लिंकिंग सारखे प्रोजेक्ट्स जे होते ते अनाउन्स करत होतो. मग रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट्स तुम्हाला अनाउन्स करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये जसं म्हणतात, की रिव्हर जी आहे ती कशी पण फ्लो करू शकते. ती नॅशनल बाउंडरी, स्टेट बाउंडरी जे आहेत ते फॉलो नाही करत. मग अशा कंडिशनमध्ये जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट जर फॉलो करायचे असतील, तर त्याच्या बाबतीत अजून काय-काय स्टेप्स घेऊ शकतात. मग हे जे ट्रिब्युनल्स असतात त्यांचे काय-काय लिमिटेशन्स आहेत. ते लिमिटेशन दूर केली तर रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट्समध्ये काही मदत होऊ शकते का? किंवा काही अजून इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. ह्या ज्या गोष्टी ते तुम्हाला मेन्समध्ये महत्त्वाच्या ठरू शकतात. पुढचं आर्टिकल काय होतं, की इंडियाज पोस्ट एल-डब्ल्यू-ई फ्युचर फ्रॉम रेड सन टू न्यू डॉन. जसं आपल्याला माहिती आहे, की रिसेंटली आपले जे होम मिनिस्टर होते, अमित शाह यांनी सांगितलं, की इंडिया जे आहे, ते लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमपासून कंप्लीटली मुक्त झालंय. इंडियामध्ये आता माओइस्ट जो इश्यू होता, इंटरनल सिक्युरिटीचा इश्यू होता, तो आता राहिला नाही.
मग ह्याच्यामध्ये रायटरचं काय म्हणणं आहे, जसं आपण आधी पण पाहिलं होतं, की आधी LWE होतं म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम होतं. त्याच्यामुळे तो जो एरिया होता तो कंटिन्युअसली कॉन्फ्लिक्टिंग झोनमध्ये होता. त्याच्यामुळे आपले जे आर्म फोर्सेस असतील, मग CRPF, CAPF वगैरे असतील किंवा स्टेट पोलिसचे असतील, त्यांच्यावरती कंटिन्यूअस अटॅक व्हायचे. त्याच्यानंतर तिथले जी लोकल रिप्रेझेंटेटिव्हज असतील त्यांच्यावरती अटॅक व्हायचे. त्याच्यामुळे तो जो एरिया होता तो जो आहे तो कंटिन्युअसली एक कॉन्फ्लिक्टिंग झोन होता. त्याच्यामुळे तिथले जे लोकं होते, लोकल लोकं, ट्रायबल लोकं, ते सुद्धा कंटिन्युअसली जे होते ते हॅम्पर होत होते. त्यांना कंटिन्युअसली त्रास होत होता. मग आता जी आहे ती मिलिटरीची बाजू झाली. म्हणजे मिलिटरी म्हणा किंवा कॉन्फ्लिक्ट जो होता, पोलीस फोर्सेस वगैरे त्यांच्यामधला, तो जो आहे तो सॉल्व्ह झालाय. म्हणजे आपल्या जी आर्म फोर्सेस असतील, पोलीस असतील, त्यांनी जे त्यांचं काम होतं, की ते जे एक्स्ट्रीमिस्ट लोकं असतील किंवा इंटरनल सिक्युरिटीला चॅलेंज करणारे जे लोकं असतील, त्यांना जे आहे त्यांना न्यूट्रलाइज आपण केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये दुसरा अँगल काय निघतो, की दुसरा अँगल असा, की मिलिटरी अँगल आता ती जी सिक्युरिटी आली, पण एक्झिक्युटिव्ह जी आहे, म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम तिथं पोहोचला का होता, की त्या लोकांचं काय म्हणणं होतं, की हे जे स्टेट लेजिस्लेचर्स असतील किंवा स्टेट ॲज अ कन्सेप्ट जी आहे, ती लोकल लोकं किंवा ट्रायबल लोकं यांच्या अधिकारांचं आहे ते हनन करतात. म्हणजे ट्रायबल लोकांचे किंवा आदिवासी लोकांचे जंगलांवरती जे अधिकार असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त कॅपिटलिस्ट लोकांसाठी काम करतात. त्याच्यामुळे काय व्हायचं, की हे जे LW वाले किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाले होते, त्या लोकांपैकी जे आहेत त्यांच्यामध्ये रिक्रुटमेंट करून घ्यायचे. आता पण त्यांची टॉप लीडरशिप जी आहे ती न्यूट्रलाइज केली. बाकीचे लोकं जे आहेत ते सुद्धा त्यांनी हत्यार म्हणजे किंवा हत्यारांचा त्याग केला होता. त्यांनी सरेंडर केलं होतं. त्याच्यामुळं जे डायरेक्टली जे चॅलेंज करणारे लोकं होते ते तर न्यूट्रलाइज झाले. पण ज्या लोकांमध्ये अजून तो एक असंतोष होता सरकारबद्दल किंवा स्टेट सिस्टमबद्दल, की हे स्टेट सिस्टम जे आहे ते त्या लोकांसाठी नाही, ट्रायबल लोकांसाठी नाहीये, हे जी त्यांचा असंतोष होता. जोपर्यंत तो दूर केला जात नाही, तोपर्यंत ग्राउंड लेव्हलवरती जो आहे, तो जो एक महत्त्वाचा चेंज आहे, तो कधीच दिसून येणार नाही. आणि तो जर चेंज दिसून नाही आला, तर हा 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 जे हे जे न्यूट्रलायझेशन होतं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचं, ते फार तर काही काळापर्यंत शांत राहील. पण याचा पुन्हा एकदा एक असंतोषाचा उद्रेक होऊ शकतो. मग अशा कंडिशनमध्ये काय, की एक्झिक्युटिव्ह साइड जी आहे, ती आपली आता पक्की झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कसं, मग सगळ्यात पहिले की त्यांची इकॉनॉमिक जी गोष्टी असतात, सगळ्यात पहिले त्यांची लोकल इकॉनॉमी आपल्याला ग्रो केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणते-कोणते सोल्युशन सांगितलेत त्यांनी, की तुमची फॉरेस्ट प्रोड्यूस सिस्टम असते ती इम्प्रूव्ह करा. त्याच्यानंतर लोकल प्रोसेसिंग सुरू करा. ॲग्रो फॉरेस्ट्री असतील, त्याच्यानंतर अलाइड लाईव्हलीहुड्स तिथल्या तिथं जे असेल ते इको टुरिझम असेल, ह्या गोष्टीतून त्यांची इकॉनॉमी जी आहे ती इम्प्रूव्ह करा. त्यांच्यानंतर त्यांचे जे ट्रायबल राईट्स असतात ते सुद्धा त्यांना एन्शुअर करा. याच्यामुळं काय होणार ना, की तो जो ट्रायबल व्यक्ती होता, तो नेहमी त्या एरियापर्यंत एक लोकल व्यक्ती किंवा ट्रायबल व्यक्ती म्हणून होता. तो पण मेनलँड इंडियाचा जसं आपण म्हणतो, की प्रॉपर सिटिझन म्हणून तो कधीच एस्टॅब्लिश नव्हता झाला. मग ह्या गोष्टीतून जसं काय होईल, की तो जो एक सिटिझन म्हणून सुद्धा त्याची एस्टॅब्लिशमेंट होईल. त्याला ती सिटिझन म्हणून जे राइट्स आपण नॉर्मली एक्सरसाइज करतो, तो सुद्धा तो एक्सरसाइज करेल. तो भारताचा नागरिक आहे. पण भारताचा नागरिक म्हणून जे अधिकार जे आहेत ते आपण एक्सरसाइज करतो स्टेट विरुद्ध किंवा स्टेटचा एक भाग म्हणून आपण जे अ, गोष्टी असतात त्या आपण आपली इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ज्या वापरतो, त्या गोष्टी त्यांना अजून अवेलेबल नाहीत. मग त्याच्यामुळं काय की ते आपली आता गरज काय, की ते जे ट्रायबल लोक आहेत त्यांना भारताचा एक प्रॉपर सिटिझन बनवणं. फक्तच नावापुरतं नाही, तर प्रॉपरली अधिकार वाईज सुद्धा. मग ह्या ज्या गोष्टी त्या एक्झिक्युटिव्ह साइड ज्या आहेत त्या जर इम्प्रूव्ह झाल्या, तर जे आत्ताचा जो रेड सन आपण म्हणलो, की हा जो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा होता, तो जो आहे त्याचा सूर्यास्त होऊन नवीन पहाट जी आहे ती पाहिली जाऊ शकते आणि त्याच्या वेळेस जे आहे ते इंटरनल सिक्युरिटीचा एक मेजर थ्रेट जो आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. मग याच्याबद्दल तुम्हाला इंटरनल सिक्युरिटीमध्ये जे मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं की बियॉन्ड ट्रेड डील्स टू बिल्डिंग न्यू आर्किटेक्चर. जसं आपल्याला माहिती आहे की 2025 मध्ये भारताने अल्मोस्ट 3 जे होते ते फ्री ट्रेड एग्रीमेंट्स केले होते. मग न्यूझीलंड असेल, त्याच्यानंतर रिसेंटली ईयूची एक मेजर कंट्रीची एक ऑर्गनायझेशन होती, वेगवेगळ्या देशांची. त्यांच्याबरोबर सुद्धा केली. त्याला आपण मदर ऑफ ऑल डील सुद्धा असं म्हणलं, की खूप मोठी ट्रेड डील होती. पण ह्याच्यामध्ये काय होतं, की ट्रेड डील जरी केली आपण, पण ती एक प्रॉपरली स्मूथली एक्सरसाइज नाही करता येत. म्हणजे आधी कसं होतं रायटरच्या म्हणण्यानुसार, की आधी जेव्हा ट्रेड केला जायचा, तेव्हा एक फ्रीडम होतं प्रत्येक देशाला, की जिथून तुम्हाला पाहिजे असेल, जिथून तुमची सोयीस्कर बाजू असेल, त्यानुसार तुम्ही त्यांच्याकडून पर्चेस करू शकता, त्यांना सोल्ड करू शकता. आणि याच्या अंतर्गत जे होतं, ह्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स होते, WTO वगैरे. आणि ते जे डिसिजन्स द्यायचे ते एक लार्जली जे कंट्रीज होते ते एक्सेप्ट करायचे, त्यानुसार वर्क करायचे. पण आता रिसेंटमध्ये काय झालं ना, जिओपॉलिटिकल इंटरेस्ट जे होते मेजर पॉवर्सचे,
ते ही जी इंटरनॅशनल सिस्टम होती त्याला ओव्हरकम करायला लागलेत, ओव्हरपॉवर करायला लागलेत. त्यांचं म्हणणं काय त्यांचे जिओपॉलिटिकल इंटरेस्ट फुलफिल होण्यासाठी, त्यांचे जिओपॉलिटिकल इंटरेस्ट फुलफिल होत राहावेत. मग भलेही त्याच्यासाठी इंटरनॅशनल जी ट्रेडसाठीची जी ऑर्डर होती ती डिस्टर्ब झाली किंवा डिस्टर्ब झाली, डिस्ट्रॉय झाली तरीही त्यांना त्याच्याबद्दल काही फरक नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही अमेरिकेवरती म्हणजे अमेरिकेच्या सामानावरती तो डेव्हलप नेशन आहे. त्याच्यावरती ड्युटी लावत असाल तर अमेरिका युनिलॅटरल सँक्शन्स लावणार. त्याच्यानंतर अमेरिका युनिलॅटरली सांगणार, की तुम्ही ह्याच्याकडून ट्रेड नाही करू शकत, ह्याचं ऑइल नाही घेऊ शकत. त्याच्यानंतर रशिया-युक्रेन वॉरमध्ये रशियाला कंप्लीटली बॅन करून टाकलं. इंटरनॅशनल जी सिस्टम होती त्याच्यातून काढून टाकलं. स्विफ्ट सिस्टम, पेमेंट सिस्टम जी होती त्याच्यामधून काढून टाकलं. त्याच्यानंतर चायनासुद्धा जे आहे तर त्यांच्या जिओपॉलिटिकल इंटरेस्टच्या विरोधात कुणी काम करत असेल, मग ते स्वतःच्या जिओपॉलिटिकल इंटरेस्टसाठीच का असेना, मग त्यावेळेस ते काय करणार, की जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, त्याचा सप्लाय बंद करणार. त्याच्यानंतर इंडियाला टार्गेट करण्यासाठी जसं इंडिया जी फार्मास्युटिकल सेक्टर आहे, ते लार्जली बेस करतं, की एपीआय जे चायनामधून येतात त्याच्यावरती खूप जास्त रिलायंट आहे. मग त्याच्यावरती ते कुठे ना कुठे केमिकल्सचा एक्सपोर्ट बॅन करणार. हे जे जिओपॉलिटिक्स होतं, हे जे पॉलिटिक्स होतं, त्याच्यामुळे हे जे फ्री ट्रेडकडे जे आपण जगाच्या दृष्टीने वळत होतो, त्याला कुठे ना कुठेतरी त्याचा आळा बसलाय. त्याच्यामुळे ग्लोबलायझेशन जे आपण म्हणतो, ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला कुठे ना कुठे एक ब्रेक बसायला लागला. मग अशा कंडिशनमध्ये काय व्हायला लागलंय, की जे जग आहे ते पुन्हा एकदा एक बायपोलर वर्ल्डकडे वळायला लागलंय. मग एक वर्ल्ड असेल जे यूएस डॉमिनेटेड असेल, दुसरं असेल ते चायना डॉमिनेटेड असेल. जसं रशियाला बॅन केलं त्याच्यामुळे रशियाचा जो मेजर रिलायन्स होता तो कंप्लीटली चायनावरती शिफ्ट झाला, की चायना जे ऑर्डर्स देणार, चायना जो सपोर्ट करणार त्याच्यावरती रशिया डिपेंड झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे देश असतील ज्यांना चायना कर्ज वगैरे देतं त्यांना त्यांच्या इन्फ्लुअन्सखाली घेतं. मग यूएस असेल, मग मिलिटरी जे असेल किंवा सॉफ्ट पॉवरच्या हिशोबाने ते त्यांना बाकीच्या देशांना डॉमिनेट करणार. मग ह्याच्यामध्ये इंडिया जी एक इंडिपेंडंट अशी एक फॉरेन पॉलिसी चालवत होतं. त्याच्या अंतर्गत इंडिपेंडंट ट्रेड पॉलिसी ह्या ज्या गोष्टी चालवत होत्या त्याला ना कुठे एक मेजर चॅलेंज बसायला लागला होता. त्याच्यामुळे इंडियाला इंडिपेंडेंटली त्यांची जी पॉलिसी होती, इंडियाची पॉलिसीज होत्या त्या इम्प्लिमेंट करता येत नव्हत्या. मग ह्या अशा गोष्टीमध्ये रायटरचं काय म्हणणं आहे, की आता फक्तच फ्री ट्रेड एग्रीमेंट जे आहेत इंडिव्हिज्युअल देशांबरोबर फक्तच फ्री ट्रेड एग्रीमेंट जे आहेत ते करून फायदा नाही होणार. आता आपल्याला कंप्लीट एक सिस्टम सेट करावी लागणार. याच्यामध्ये त्यांनी एक एक्झाम्पल काय दिलं, की 1951 मध्ये काय केलं, की 6 युरोपियन कंट्री ज्या होत्या, त्यांनी एक कोल आणि स्टील कम्युनिटी तयार केली होती. त्याच्यामध्ये फक्त जे आहे ह्या 2च इंडस्ट्री आहेत त्याच्यावरती फोकस केला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी पेपर वर्कपेक्षा जे होतं ते एक म्युच्युअल ट्रस्ट ह्याच्यावरती फोकस ठेवला आणि प्रॅक्टिकल जे होते ते कॉपरेशन केलं होतं. त्याच्यामुळं काय झालं होतं, की हे जे कॉपरेशन होतं ते खूप चांगल्या पद्धतीने तयार झालं आणि ह्यांनी जे होतं ईयूची एक फाउंडेशन तयार केली होती. मग ह्याचाच आधार घेऊन रायटर काय सांगतात, की जसं जगामध्ये समजा एआयचं जे एआय इनोव्हेशन वगैरे जे आहेत, एआयचं एज आपण म्हणतो, की वर्ल्ड इज मूव्हिंग टुवर्ड्स एआय एज. मग एआय जरी आलं असेल जगामध्ये, तरी ते मेजरली पुन्हा एकदा 2च कंट्रीज द्वारे किंवा मेजर पॉवर्सद्वारे डॉमिनेटेड आहे. एक यूएस आणि दुसऱ्या साइड म्हणजे चायना. मग याच्यामध्ये काय होतं, की ईदर तुम्हाला यूएसची साइड पकडावी लागते किंवा चायनाचं म्हणजे दोघांपैकी कोणा ना कोणाचं डॉमिनन्स सहन करावं लागतं किंवा एक्सेप्ट करावं लागतं. याच्यामध्ये एक कोणतीही कंट्री जी आहे ती इंडिपेंडेंटली वर्क नाही करू शकत आहे. म्हणजे यूएसकडे पैसा आहे, यूएसकडे टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत रिसर्च करणं वगैरे ह्या सुद्धा त्यांच्याकडे सोपं आहे. आणि ह्याच गोष्टी चायनाकडे सुद्धा आहेत. त्यांच्याकडे रॉ मटेरियल्स असतील, पैसा असेल, इनोव्हेशन वगैरे जे असेल किंवा जसं चायना कॉपी पेस्ट मॉडेल करतं, दुसऱ्याचं चोरा त्याच्यानुसारच आपलं बनवा. ह्या गोष्टी असतील, त्याच्यामुळे चायना तयार करू शकतं. इंडियाच्या बाबतीत झालं, की इंडियाकडे तेवढा पैसा नाहीये इनोव्हेशन वगैरेसाठी. त्याच्यानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं बेसिक ते अजून तेवढं इफेक्टिव्हली नाहीये. त्याच्यानंतर जो पैसा लागतो मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटसाठीचा तो नाहीये. मग ह्याच्यामध्ये इंडियाकडे काय, की इंडियाकडे एक एक्सपर्ट असे इंजिनिअर्स वगैरे त्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, की तुम्ही काय करा, की जपानकडे जी टेक्नॉलॉजी वगैरे आहे, ती घ्या. त्याच्यानंतर इंडियाकडे जे इंजिनिअरिंग टॅलेंट आहे ते घ्या. यूएईकडे जे इन्व्हेस्टमेंट कॅपिटल आहे ते घेऊ शकता. फ्रान्सकडे जे ओपन वेट एआय रिसर्च आहे ते घेऊ शकता आणि जपानकडे जी मॅन्युफॅक्चरिंग ॲडव्हान्सची कॅपॅबिलिटी ती घ्या आणि ह्याच्या अंतर्गत एक थर्ड पॉवर म्हणून किंवा एक एआयच्या ह्याच्यामध्ये कॉपरेशन करा ह्या 4 ते 5 कंट्रीजचं मिळून आणि एआयचे जे एक नवीन पॉवर सेंटर जे आहे ते तयार करू शकता. ह्या पद्धतीचं आर्किटेक्चर जे आहे तयार करण्याची आता गरज आहे. असं जे आहे ते रायटरचं म्हणणं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मेनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जसं म्हणलं गेलं 1945 पासून आपल्याला कोल्ड वॉर सुरू झालं. त्याच्यानंतर 2 पॉवर सेंटर्स होते. एक यूएसएसआर होता आणि दुसऱ्या साइडला यूएसएसआर होता. 1990 पर्यंत हे कंटिन्यू होतं. तेव्हा सुद्धा जे जग होतं ते अ, 2 गटांमध्ये डिव्हाईड झालं होतं. इंडियासमोर सुद्धा एक ऑप्शन होता आणि फोर्सफुल एक हे होता, की फोर्स होता इंडिया
समोर सुद्धा, की दोघांपैकी कोणाला तरी तुम्हाला चूज करावंच लागेल. अशा वेळेस इंडियाने काय केलं होतं, काही जे ग्लोबल साउथमधले आपण पार्टनर्स म्हणू शकतो, कंट्रीज म्हणू शकतो, जे नव्याने लिबरेट झाले होते. अशा कंट्रीजनी मिळून काय केलं होतं, एक न्यू नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट सुरू केली होती. हे जे आर्किटेक्चर होतं, त्याच पद्धतीचं आर्किटेक्चर आपल्याला आज गरजेचं आहे. कारण आज सुद्धा जे आहे ते एक आपण म्हणतो, की कोल्ड वॉर 2.0 जे आहे, ते सुरू झाल्यासारखं आहे. मग त्याच्यामध्ये यूएसए व्हर्सेस चायना जे आहे. मग ह्याला काउंटर करण्यासाठी तुम्हाला इकॉनॉमिकली, मिलिटरीली ह्या ज्या गोष्टी ते एक नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट जसं म्हणू किंवा आता फक्त आपण एक फक्त त्या त्यांचं डॉमिनन्स सहन करण्यापेक्षा ज्या देशांचे कॉमन इंटरेस्ट जे आहेत फुलफिल होऊ शकतात, अशा पद्धतीने आर्किटेक्चर्स मग या बाबतीत एआयच्या बाबतीत झालं. दुसऱ्या वेळेस जे आहे ते एनर्जी कॉर्पोरेशनच्या बाबतीत होऊ शकतं. असे आर्किटेक्चर्स तयार केले पाहिजेत, जेणेकरून इंडियाचे जे इंटरेस्ट आहेत, ते तर फुलफिल होतीलच. त्याचबरोबर इंडियाचा एक जो मेजर एक लाँग टर्म जे ऑब्जेक्टिव्ह आहे, की ग्लोबल साउथला लीड करणं. ते ऑब्जेक्टिव्ह सुद्धा जे आहे ते इंडिया फुलफिल करू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला आय-आरमध्ये सुद्धा आणि इकॉनॉमीमध्ये सुद्धा जे आहे ते मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की येणाऱ्या टाईम्समध्ये आपण इकॉनॉमिक ट्रेड प्रॅक्टिसेस कसे अचीव्ह केले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने कॅरी आउट केले पाहिजेत आणि करंट जे चॅलेंजेस आहेत जिओपॉलिटिकल त्यांना आपण कसे ओव्हरकम करू शकतो, याच्यासाठी जे आहे हे आर्टिकल खूप महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल काय होतं, की व्हाय कोटाज अलोन वोंट इन्क्रीज वुमन्स रिप्रेझेंटेशन. आता आपल्याला माहिती आहे, की 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम आणलं होतं. त्याच्या अंतर्गत सांगितलं, की लोकसभेमध्ये आणि राज्य विधानसभांमध्ये जे आहे ते 33% आरक्षण दिलं जाईल. पण ते कधी दिलं जाईल, की जेव्हा 2026 नंतर जे सेन्सस लागू होईल, त्याच्या अंतर्गत जे डिलिमिटेशन केलं जाईल, त्याच्यानंतर हे दिलं जाईल. मग रिसेंटली 131 जे घटना दुरुस्ती बिल होतं, ते सुद्धा आणलं गेलं. पण ते पास नाही झालं. त्याच्या अंतर्गत सांगण्यात आलं होतं, की 2011च्या सेन्ससनुसारच जे असेल, ते त्यांना जे रिझर्व्हेशन आहे ते दिलं जाईल. पण त्याच्यामध्ये त्यांनी डिलिमिटेशन वगैरेच्या सुद्धा तरतुदी टाकल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं, की अपोझिशनने त्याला जे आहे ते अपोज केलं होतं. मग ह्याच्यामध्ये जे आहे ते लोकमतही आणि सी-एस-डी-एसचा सर्व्हे काय सांगतो, की तुम्ही ह्या अ, आर्टिकलनुसार किंवा ह्या ॲक्टनुसार जे आहे ते वुमन्सचं जे रिप्रेझेंटेशनसाठीचं जे बिल होतं, ते पास करताल किंवा त्यांचं रिझर्व्हेशन सुद्धा देताल. त्याच्यामुळे त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढेल. मग फार-फार तर ते 2029 पासून किंवा 2030 पासून लागू होईल. पण मेन मुद्दा असा राहतो, की फक्त त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढलं, म्हणजेच वुमनची एम्पॉवरमेंट झाली का? म्हणजे हा जो प्रश्न आहे, की रिप्रेझेंटेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन झालं, म्हणजेच एम्पॉवरमेंट सुद्धा झाली महिलांची, असं आहे का? आणि याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे, की हा जो आहे तो एक हे जे आहे ते असं होऊ शकत नाही. म्हणजे फक्तच रिप्रेझेंटेशन वाढलं 33% होतं. मग त्याच्या बाहेर अजून सुद्धा काही महिला असतील 40% पर्यंत असेल किंवा 45% पर्यंत जरी महिलांचं रिप्रेझेंटेशन असलं, त्याचा अर्थ वुमनचं एम्पॉवरमेंट झालंच असं नाही. जसं आपल्याला माहिती की ह्याच्या आधी आपले जे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट्स होते, मग म्युनिसिपालिटी असेल आणि पंचायत वगैरे असेल. त्याच्यामध्ये महिलांना जे होतं ते आरक्षण वगैरे दिलं होतं. मग त्याच्यामध्ये काही-काही राज्यांमध्ये 50% पर्यंत होतं. राजीव गांधींनी जी स्कीम लावली होती, हे जे ॲक्ट्स आणले होते त्याच्या अंतर्गत हे झालं होतं. मग याच्यामुळे वुमनचं रिप्रेझेंटेशन वाढलं. पण वुमनचं एम्पॉवरमेंट जे आहे ते तेवढ्या प्रमाणात जे होतं ते वाढलं नव्हतं. लोकनीती इन सीएसडीचा सर्व्हे काय सांगतो, की अक्रॉस कॅटेगरीज सच एज लोकॅलिटी, एज्युकेशन, कास्ट, क्लास एंड एज, अ लार्ज मेजॉरिटी ऑफ वुमेन 74 to 84% रिपोर्ट बीइंग नॉट ॲट ऑल ॲक्टिव्ह इन इलेक्टोरल प्रोसेस बियॉन्ड व्होटिंग. म्हणजेच महिला जे आहेत फक्त एक वोटर म्हणून काम करायला लागले. म्हणजे महिलांचं व्होटिंगचं पर्सेंटेज म्हणा, त्यांचा ॲक्टिव्हनेस आहे तो वाढायला लागला हे निश्चित आहे. आणि त्याच्यामुळेच वेगवेगळे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार काय करतं, की महिलांचं जे व्होटिंग आहे ते त्यांच्याकडे शिफ्ट व्हावं म्हणून बऱ्याच योजना आणतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस म्हणजे लाडकी बहीण योजना. मग ह्या पद्धतीची योजना सगळे म्हणजे मग महाराष्ट्र सरकार असेल, झारखंड असेल, तेलंगणा सरकार असेल, सर्व राज्य सरकारे फॉलो करतात. त्याच्या अंतर्गत त्यांना पैसा नक्की दिला जातो. फ्री मनी जरी आहे, ते आपण फ्रीबीज म्हणतो, ते नक्की दिले जातात. पण त्यांची एम्पॉवरमेंट मात्र त्याच्यातून होत नाही. म्हणजे ते जर पैसा प्रॉपरली केला आणि एक प्रॉपर कॉर्पस तयार करून जे त्यांच्यावर एम्पॉवरमेंटसाठी प्रॉपर स्कीम्स लागू केल्या. मग त्यांच्यामध्ये जसं आपण म्हणतो की छोटे-छोटे उद्योग असतील, वुमन लेड वगैरे त्याच्यासाठी काही मदत वगैरे केली. ह्या पद्धतीने जे एम्पॉवरमेंट त्यांचं होऊ शकत होतं लाँग टर्ममधलं, त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये काही काम ते होत नाहीये. त्याच्यामुळे फक्तच त्यांचं काय म्हणणं आहे, की वुमनचे जे व्होटिंग पर्सेंटेज आहे किंवा वुमनचं जे व्होटिंग आहे, ते फक्त त्या-त्या पार्टीला मिळावं ह्यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत. मग याच्यामुळेच त्यांचं काय म्हणणं आहे, की फक्तच रिप्रेझेंटेशन दिलं ह्याचा अर्थ जे आहे ते त्यांचं एम्पॉवरमेंट होत नाही. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते, की हाच प्रश्न विचारला जाऊ शकतो,
की रिप्रेझेंटेशन झालंच म्हणजे एम्पॉवरमेंट झालं का ह्याच्याबद्दल. मग ह्याच्यामधला जो डेटा आहे तो तुम्हाला कामाला येऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये पण सुद्धा कसं की अपर कास्ट म्हणा, त्याच्यानंतर ओबीसी, एसटी, मुस्लिम याच्यामध्ये सुद्धा एक सिमिलॅरिटी दिसून येतं. आता पहा बरं, की रुरल जे आहेत लोकॅलिटीमधले रुरल वाईज म्हणा, की 76% जे आहेत ते नॉट ॲट ऑल ॲक्टिव्ह आहेत आणि अर्बन पर्सेंटेज सुद्धा त्याच्याच अराउंड आहे, की अराउंड 80% ऑफ वुमन जे आहेत ते नॉट ॲट ऑल ॲक्टिव्ह आहेत इलेक्टोरल प्रोसेसेसमध्ये. आपण कास्ट वाईज पाहिलं तर अप्पर कास्टमधले 78%, ओबीसी मधले 75%, मुस्लिम्समध्ये 70 आणि एस-सी, एस-टीमध्ये 81. म्हणजे त्याच अराउंड आहे. म्हणजे तुम्ही कास्ट पहा, नाहीतर लोकॅलिटी पहा किंवा शिक्षण म्हणा किंवा एज ग्रुप म्हणा. त्याचं जे पर्सेंटेज आहे ते अराउंड 75 टू 80% जे महिला आहेत ते इलेक्टोरल प्रोसेसमध्ये व्होटिंग सोडलं तर कोणत्याही गोष्टीमध्ये नाहीये. मग जसं आपण म्हणलं होतं, की पंचायत वगैरे किंवा म्युनिसिपालिटीमध्ये त्यांना दिलं नक्की होतं रिझर्व्हेशन. पण त्याच्यामध्ये एक नवीन गोष्ट किंवा नवीन प्रॉब्लेम काय समोर आला होता? प्रधानपती नावाचा. जसं आपण पंचायत वेब सीरीज पाहिली होती. त्याच्यामध्ये नीना गुप्ता जरी मेन पंचायत प्रधान होत्या, तरी त्यांच्या वतीने त्यांचे पती जे होते, जे आधी त्यांच्या आधी प्रधान होते, तेच जाऊन सगळं कामकाज पाहायचे. मग ही जी प्रधानपतीची कॉन्सेप्ट होती, त्याच्यामुळे काय झालं, महिला जरी रिप्रेझेंटेटिव्ह असतील, पण त्यांच्या वतीने जे काम जे ते त्यांच्या घरातले पुरुष आहेत, तेच करायला लागले. त्याच्यामुळे वुमन एम्पॉवरमेंट झालंच नाही मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे तो जो नंबर आहे, तो इफेक्टिव्ह असा नंबर नाहीये. त्याच्यामुळे तो नंबर सेट करण्यासाठी आपल्याला फक्त रिप्रेझेंटेशन नाही, बाकीच्या गोष्टींवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय असते, की इकॉनॉमिक जे आहे त्यांचं इंडिपेंडन्स. जोपर्यंत महिला इकॉनॉमिकली इंडिपेंडंट होत नाही, जोपर्यंत त्या तो जो कॉन्फिडन्स असतो इकॉनॉमिक इंडिपेंडन्सचा, तोपर्यंत ते अचीव्ह करत नाही, तोपर्यंत त्यांची जी एम्पॉवरमेंट आहे ती कधीच नाही होऊ शकत. मग ही एक जे रिप्रेझेंटेशन वाढवणे ही त्यातली एक स्टेप असू शकते. पण गव्हर्नमेंटने मेन काम जे आहे ते इकॉनॉमिक इंडिपेंडन्स वरती केलं पाहिजे, ही गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर काही जी सोशल गोष्टी असतात, मग अजून पण जसं म्हणणं की हुंडा हुंडा प्रथा असते किंवा अजून पण स्त्री भ्रूण हत्या असते. मग या सगळ्या गोष्टी त्या सुद्धा सोशल जे स्टिग्मा असतात ते दूर करण्यासाठी सुद्धा काही गोष्टी करणं जे आहे ते महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामुळे हा जो डेटा असेल लोकनीती CSDSचा त्याच्याबद्दल हे तुम्हाला महत्त्वाचा ठरू शकतो मेनसाठी. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती की आय-एन-एस निरीक्षक अराइव्हज इन कोलंबो फॉर बायलॅटरल एक्सरसाइज. आता आय-एन-एस निरीक्षक जे आहे ते कोलंबोमध्ये पोहोचली होती. इंडियन नेव्हीज डायव्हिंग सपोर्ट अँड सबमरीन रिझर्व्ह वेसल अराइव्हड इन कोलंबो ऑन ट्यूसडे टू पार्टिसिपेट इन द 4th एडिशन ऑफ द इंडिया श्रीलंका डायव्हिंग एक्सरसाइज डायवेक्स. आता इंडिया श्रीलंकामध्ये जसं इंडिया वेगवेगळ्या देशांबरोबर मिलिटरी एक्सरसाइज करतं, तसे इंडिया श्रीलंकामध्ये जे आहेत ते मेजरली 3 जे आहेत मिलिटरी एक्सरसाइज होतात. एक जे आहे ती मिशन दोस्ती जी आहे. त्याच्यानंतर स्लिनेक्स एक आहे. त्याच्यानंतर डायवेक्स एक आहे. ह्या ज्या आहेत मिशन दोस्ती मिशन दोस्ती आणि मित्रशक्ती. सॉरी. तर ह्या 3 मध्ये जे आहे ते इंडिया आणि श्रीलंका फक्त बायलॅटरली काम करतात. म्हणजे याच्यामध्ये इंडिया आणि श्रीलंका यांची नेव्ही जी आहे त्यांची मिलिटरी एक्सरसाइज असतील. डायव्हिंग जसं आपण म्हणलं, की डायव्हिंग एक्सरसाइज आहे. त्याच्यानंतर मित्रशक्ती जी आहे ती इंडिया, श्रीलंका यांच्यामधली मिलिटरी एक्सरसाइज आहे. याची 11 एडिशन झाल्यात. त्याच्यानंतर नेव्हीचे जे होते ते 12 एडिशन झालेत आणि डायव्हिंगची होती ती 4th एडिशन होती. आणि ही जी दोस्ती एक्सरसाइज आहे ती ट्रायलॅटरल एक एक्सरसाइज आहे. ती कोणामध्ये आहे? इंडिया, श्रीलंका आणि जी आहे ती मालदीव. यांच्यामध्ये ही जी ट्रायलॅटरल एक्सरसाइज आहे ती 2 वर्षातून एकदा दर दर 2 वर्षातून एकदा होत असते. मग याच्यामध्ये तुम्हाला प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की कोणत्या-कोणत्या मिलिटरी एक्सरसाइजमध्ये इंडिया आणि श्रीलंका कॉमनली पार्टिसिपेट करतात. त्याच्यामध्ये मित्रशक्ती आहे, स्लिनेक्स आहे, डायवेक्स आहे आणि दोस्ती सुद्धा आहे. फक्त दोस्तीमध्ये त्यांच्याबरोबर अजून एक पार्टनर असतो तो म्हणजे असतो मालदीव. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती, की थायलंड सेरेमनी ॲट डिस्प्युटेड बॉर्डर टेम्पल ड्रॉज कंबोडिया आयर. म्हणजे जशी आपल्याला रिसेंटली माहिती होती, की 2025 मध्ये थायलंड आणि कंबोडियामध्ये जे होते एक स्मॉल स्केल वॉरफेअर स्मॉल स्केल कॉन्फ्लिक्ट झाला होता. ते कशाबद्दल झाला होता, की ताक क्वाय टेम्पल जे आहे, ज्याच्यावरती सध्या थायलंडचा कंट्रोल आहे. त्याच्या कंट्रोलच्या वरती होतं. म्हणजे ते जे आहे ते कोणाच्या कंट्रोलमध्ये असेल, याच्यावरती जो होता तो कॉन्फ्लिक्ट होता आणि जो डोनाल्ड ट्रम्प यांनी सॉल्व्ह केला होता. आणि तेचच असे कॅल्क्युलेट करून सारखं म्हणत होते, की 8 थांबवले, 9 थांबवले, 10 थांबवले. त्याच्यामुळे हे जे लोकेशन आहे ते ताकवय टेम्पल ते तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, की प्लेसेस इन न्यूजमध्ये याच्यावरती फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते जे आहे सध्या ते थायलंडच्या कंट्रोलमध्ये आहे
पण कंबोडियाचं म्हणतं की कंबोडियाच्या मते हा जो कंट्रोल आहे तो लॉफुल वगैरे आहे. त्याच्यामुळे प्लेसेस इन न्यूसाठी हे जे प्लेस आहे ते लक्षात असू द्या. जसं काल सुद्धा आपण सांगितलं होतं, की आजपासून जे आहे ते आपलं लाईव्ह सेशन सुरू असणार आहे. कशाबद्दल? आपली जी एम-पी-एस-सीची जी एक्झाम येणार आहे, प्री एक्झाम 31 मे 2026 त्याच्यासाठी आपण जे 2011 ते 2025 पर्यंत जे पी-वाय-क्यू आले होते, त्यांचे डिटेल एक्सप्लेनेशन्स आहे, डिटेल एनालिसिस वाले जे व्हिडिओ होते ते लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करणार आहेत. पहिलं सेशन असणार आहे 4 वाजता आणि दुसरं सेशन असणार आहे 5 वाजता. त्याच्यामध्ये आपण दररोज 2 सब्जेक्ट जे असतील त्याचे क्वेश्चन आपण जे आहेत ते करणार आहोत. मिनिमम 2 वर्षाचे प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक सेशनमध्ये मिनिमम 2 वर्षाचे जे व्हिडिओज आहेत, ते आपण करणार आहोत. तर मग ह्या व्हिडिओज जे आहेत, तर तुम्हाला नक्कीच जास्त फायदा होईल. कारण एम-पी-एस-सी जसं आपण म्हणतो, की पी-वाय-क्यू वरती जे आहे, ती खूप जास्त रिलाय करते. म्हणजे मग पी-वाय-क्यू रिपीट करणार, म्हणजे ऑप्शनमधले जे प्रश्न असतील किंवा स्टेटमेंट असेल, त्याला नंतर क्वेश्चन म्हणून विचारणार. हे एम-पी-एस-सी कंटिन्युअसली करत असतील. त्याच्यामुळे हे जे एक्सप्लेनेशन असेल, ते तुम्हाला लास्ट मोमेंट रिव्हिजनसाठी खूप जास्त हेल्पफुल ठरतं. तर हे जे सेशन असेल त्याला नक्की जॉइन करा आणि त्याचबरोबर आपले जे सीसॉमध्ये जे बाकीचे जे सुद्धा जे बॅचेस असतात त्याला सुद्धा नक्की जॉइन करा. आणि अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक यू.